समाज हे भाजपचं मूळ आहे, कुणी किती दिशाभूल केली तरी जैन समाज फसणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे। प्रभाग 24 मधील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांनी आज सोमवार पेठेतील जैन मंदिराला भेट देत जैन बांधवांशी संवाद साधला। प्रभाग 24 मधील विविध विकास कामे करणार असल्याचा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केलाय। पुणे शहर सर्वोत्तम झालं पाहिजे ते भाजपच करू शकतं असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। पुण्यामध्ये आज जे जैन मंदिरामध्ये भाजपांची सगळी शहराची जबाबदारी असलेले गणेश बिडकर हे आलेले आहेत। त्यांचाही प्रचार या प्रभागात जोरात सुरू आहे। आपल्यासोबत गणेश बिडकर आहेत। काय सांगाल, आज सकाळी सकाळी एकदम जैन मंदिरामध्ये येत आहे, सगळ्यांची भेटीगाठी करताय, काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? ह्या जैन मंदिरात मी आज येत नाहीये। ह्या जैन मंदिराच्या प्रत्येक गोष्टीत माझ्या कुटुंबियांचा सहभाग असतो। ह्या जैन मंदिराची जेव्हा प्रतिष्ठा झाली त्याचा प्रमुख एक भागीदार काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी खूप काम केलं आहे। त्यामुळे इथं माझं कुटुंब आहे। आणि आज जर का तुम्ही इथं बघितलं तर 400 दिवसांचा एक उपवास असतो। ते सर्व तपस्वी लोक इथं आज सकाळी जमतात आणि त्यांना या ठिकाणी भेटायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी इथं आलो आहे। माझ्यासोबत इथले ट्रस्टी आहेत, सगळे प्रमुख मंडळी आहेत आणि हे सगळे तपस्वी दर 2 दिवसांनी एकदा जेवतात। असं 400 दिवसांचा यांचा उपवास आहे। त्यामुळे या सगळ्या तपस्वींचा मी आशीर्वाद घेण्यासाठी आज या मंदिरात आलो आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं असं आवाहन करायला आलो आहे। माझे 4ही उमेदवार आणि पुणे शहरात खरं तर संपूर्ण जैन समाज हा कायमच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहिला आहे। तरी आज या सगळ्या तपस्वींचा मी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। विरोधकाकडून काही वेगवेगळे कॅम्पेन या समाजाविषयी चालवले जात आहेत। एक प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय। काय नेमकं समाजाची आज भावना? मी तुम्हाला सांगतो, जैन समाज हा अत्यंत हुशार समाज आहे। त्यांना कोण खोटं बोलतं हे कळतं आणि कोण खोटं वागतं हेही कळतं। आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीची संस्कृती, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे अशी कुठली दिशाभूल त्यांची कोणी करू शकणार नाही याचा मला विश्वास आहे। काय नेमकं विजन असणार आहे आता पुढे महापालिकेमध्ये तुमच्याकडून? कारण आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे। मतदारांना त्यांचे इच्छा आश्वासनं आपल्याला सांगायचे आहेत आणि शहरासाठी काय करायचे हे सांग। गणेश बिडकर यांचं काय विजन आहे? ह्या शहराला जगातलं मोस्ट लिव्हेबल सिटी बनायचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते आम्ही भारतीय जनता पार्टीने ठेवलं आहे। आपण बघितलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मेट्रो वरनं जावी का खालनं जावी या निर्णयात 6 वर्ष लागली। चुकीची BRT आणली। या शहरात मैला पाणी शुद्धीकरण केंद्रावर त्यांनी 50 वर्षात काम केलं नाही। जलशुद्धी केंद्रात काम नाही। भारतीय जनता पार्टीने या सगळ्या विषयांना हात घातला। आज मेट्रो वाघोलीपासून खडकवासल्यापर्यंत धावू लागली। पुढील 5 वर्षात 10 लाख प्रवासी संख्या मेट्रोचं उद्दिष्ट असल्याचं काम आहे। काल देवेंद्रजींचा टॉक शो बघितला असेल आपण। या पुण्याबद्दलची त्यांची भूमिका आणि आत्मीयता किती मोठी आहे। 54 किलोमीटरचे अंडरग्राऊंड बोगदे रस्ते करण्याचं काम देवेंद्रजींनी हाती घेतले। 32,000 कोटी रुपये खर्च आहे। हे स्वप्न फक्त भारतीय जनता पार्टीच या शहरात बघू शकतं आणि सत्यात उतरवू शकतं। त्यामुळे संपूर्ण समाज आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे। तुमची महापौर पदाच्या नावाची खूप चर्चा आहे निवडणुकी अगोदरच। या प्रभागासाठी, या शहरासाठी तुमचं स्वतःचं असं व्यक्तिगत काय विजन आहे जे केल्याने हे पुण्याचा चेहरा मोहरा बदलेल किंवा पुण्याचं हे विजन होणं महत्त्वाचं होतं? नक्की आपण जे आधी महापौर पदाचं माझी पार्टी ठरवणार आहे आणि ही भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य वेळी योग्य संधी देत असते। आज 45 वर्षाच्या युवकाला भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि या देशाचे पंतप्रधान मोदी त्यांना खुर्ची देतानाचा व्हिडिओ आपण बघितला असेल। त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती वेगळी आहे आणि त्यामुळे मला काय व्हायचं याच्यापेक्षा माझ्या पार्टीने काय ठरवलं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याहून जास्त आज जर का माझ्या भागात हा सगळा लोअर मिडल क्लास सगळा भाग आहे, दाट वस्तीचा लोकभाग आहे। कमला नेहरू हॉस्पिटलसारखं एक मोठं हॉस्पिटल जे मल्टी स्पेशालिटी झालं पाहिजे। शाहू उद्यान आहे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी आखाडा आहे। हे 2 मोठी क्रीडांगणं विकसित झाली पाहिजेत, क्रीडा संकुलं विकसित झाली पाहिजेत। माझ्या जुन्या वाड्यांचा विषय मार्गी लागला पाहिजे। माझ्या भागातल्या सगळ्या स्लम्स ज्या आहेत, दाट लोकवस्तीच्या स्लम्स आहेत, त्या डेव्हलप झाल्या पाहिजे। अशी अनेक आव्हानं आम्हाला या ठिकाणी आहेत आणि निश्चितपणे मी आणि माझं देवेंद्रजींचं सरकार
हे सरकार मिळून या पुण्याला एक गती देणार आहे आणि माझ्या प्रभागाला एक मोठं वैभव या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. गेल्या अनेक निवडणुका झाल्या, मात्र कधी जैन समाज असं राजकारणाच्या केंद्रस्थानी नव्हता. यावेळेसच काय जैन समाजाला आश्वासित कराल? जैन समाज नेहमी भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. व्यापारी वर्ग तुमच्या प्रभागात जास्त आहे आणि त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न होणार? साहेब, जैन समाज हा आमचे रूट्स आहेत. हे जे झाड आहे भारतीय जनता पार्टीचे, याचं मूळ जैन समाज आहे आणि त्यामुळे मुळांवर मी काय बोलणार. आधारच आमचा हा आहे. हे आमच्या सोबत आहेत, आमच्या सोबत राहतील. यांची कोणीही दिशाभूल करू शकणार नाहीत. काही फसवी लोक राजकारण तात्पुरतं करतात, परंतु भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि जैन समाजाची विचारधारा ही एकच आहे. आम्हा दोघांना शांती आणि लोकांचं कल्याण करण्याचे ध्येय भारतीय जनता पार्टीचं आहे, तेच या समाजाचं आहे. आणि त्यामुळं अशात आमच्यात कुठलेही मतभेद, कुठलाही दुरावा नाही. कोणी कितीही प्रयत्न केला तरी या समाजाचा भारतीय जनता पार्टीचं प्रेम कमी होणार नाही. 16 तारखेला गणेश बिडकर यांना काय निकाल अपेक्षित आहे? कारण भाजपाची सुद्धा जबाबदारी तुमच्यासोबत. निश्चितपणे आम्ही 110 नगरसेवक आता लढतोय. एक चांगलं यश, मागच्या वेळेस आम्ही 92 नगरसेवक होतो, 94 नगरसेवक. यावेळेस आम्ही 110+ ते 120 नगरसेवक जिंकून यायचं आमचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला आम्ही अचीव करतोय. कारण विरोधक दिसतच नाही आहे. विरोधकांचं अस्तित्वच नाही आहे असं अख्ख्या शहरात जाणवतंय. भारतीय जनता पार्टीने जे काम केलंय त्या आधारे आम्ही मत मागणार आहे आणि एक चांगलं वातावरण आज शहरात मला दिसतंय. धन्यवाद. तर हे ते गणेश बिडकर आणि जैन समाजाबद्दल जे काही दिशाभूल केली जाते, त्या दिशाभूलला हा समाज कधी बसणार नाही आणि बोलणार नाही. आणि नेहमी जैन समाज हा भाजपाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. त्या आमच्या रूट्स आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या 16 तारखेला आम्हाला एक चांगला निकाल अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया गणेश बिडकर यांनी दिली. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.